नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी माझे कुटुंब या विषयावर अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेले आहे. चला तर करूयात सुरुवात. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि संवेदनशील मनाने ऐकणाऱ्या श्रोते हो. मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय शब्दात मावणारा नाही, तो श्वासात वावरणारा अनुभव आहे. तो विषय म्हणजे माझे कुटुंब. माझे कुटुंब म्हणजे नुसती माणसं नाहीत, ती माझ्या आयुष्याची मूल्यरचना आहे. ती माझी पहिली शाळा, पहिली प्रयोगशाळा आणि पहिली उपासना आहे. जगाने मला प्रश्न विचारायला शिकवलं, पण माझ्या कुटुंबाने मला उत्तर शोधायला शिकवलं. जगाने मला पुढे जायला शिकवलं, पण माझ्या कुटुंबाने मला मागे वळून माणसं पाहायला शिकवलं. आईच्या मायेच्या पदरात संवेदनशीलतेची बीजं पेरली गेली. वडिलांच्या न बोलणाऱ्या कष्टात जबाबदारीचं मौन उमटलं. माझे कुटुंब म्हणजे यशाच्या शिखरावर उभं असताना माझी मान जमिनीवर ठेवणारी आठवण आणि अपयशाच्या गर्तेत असताना माझा हात घट्ट पकडणारा विश्वास. मोठे विचारवंत म्हणतात, माणूस घडतो संस्कारांनी, पण मला वाटतं माणूस घडतो दररोजच्या साध्या संवादांनी, न बोलता समजून घेणाऱ्या नात्यांनी. जिथे चुकांना शिक्षा नसते तर सुधारण्याची संधी असते. जिथे स्वप्नांवर हसणं नसतं तर स्वप्नांना दिशा देणारी नजर असते. तेच खरं कुटुंब. माझ्या कुटुंबाने मला यशाचं प्रदर्शन शिकवलं नाही आणि अपयशाची लाजही शिकवली नाही. त्यांनी मला शिकवलं प्रामाणिकपणा, संयम आणि माणूस म्हणून उभं राहणं. आज जग वेगाने धावत आहे, नात्यांनाही वेळापत्रक लागलं आहे, पण माझं कुटुंब मला आठवण करून देतं, वेळेपेक्षा नातं मोठं असतं. तत्वज्ञ सांगतात, जीवन म्हणजे संघर्ष, पण माझ्या कुटुंबाने मला उंचावलं. संघर्षातही प्रेम टिकवता आलं तर जीवन अर्थपूर्ण होतं. माझं कुटुंब मला महान बनवण्याचा आग्रह धरत नाही, पण मला माणूस बनवण्यावर ठाम आहे. माझं कुटुंब म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट, जिथे मी काहीच नसताना स्वीकारलो गेलो आणि काहीतरी होईपर्यंत सांभाळलो गेलो. जग मला रोज घडवतं, पण माझं कुटुंब मला रोज वाचवतं. जग माझ्या चुका मोजतं आणि माझं कुटुंब माझ्या वेदना मोजतं. आई, ती माझी पहिली शिक्षिका आहे. माझं दुखणं तिला शब्दांशिवाय कळतं. सी इज माय फर्स्ट फ्रेंड अँड माय बिगेस्ट स्ट्रेंथ. वडील, ते मला चालायला शिकवतात, पण पडल्यावर उचलायलाही विसरत नाही. ते खूप कमी बोलतात, पण त्यांचं प्रेम खूप मोठं असतं. माय फादर इज माय हिरो. माय फादर इज माय हिरो. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हे छोटेसे भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत.